श्रीराम जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. श्री समर्थ ब्रह्म चैतन्य गोंदलेकर महाराज की जय. श्रीराम समर्थ. ओम नमोची आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. सर्वांना नमस्कार. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. आपणाला काल वंदनाताईंनी खूप 2 मोठे अनुभव सांगितले आणि आपणाला त्या अनुभवांच्या द्वारे महाराजांनी आपले भाव मजबूत करण्यासाठी अजून मदत केलेली आहे. तर असा काल आपण व्याख्या या प्रकरणातील शेवटच्या टप्प्यापर्यंत आलो आणि खूप सुंदर सुंदर रीतीने महाराजांनी आपणाला वेगवेगळ्या गोष्टींच्या व्याख्या आपल्याला सांगितल्यात, वेगवेगळ्या सिद्धांताच्या, की ज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय, त्यानंतर भक्तीमध्ये प्रगती होते म्हणजे तेव्हा काय होतं. हे आपण मी करता आहे म्हटलं की कर्म होतं आहे आणि भगवंत करता आहे असं म्हटलं की तेच कर्म जे कर्तव्यामध्ये ते रूपांतर होतं. आणि जेव्हा आपण कर्म करतो तेव्हा त्या कर्माच्या बंधनात अडकतो मी करताय म्हटलं की. आणि जेव्हा भगवंत करता आहे असं म्हटलं तर आपण त्या कर्मातनं मुक्त होत असतो आणि बंधनमुक्त होत असतो आणि आपल्या वासनांचा सुद्धा आपला क्षय होत असतो. तर अशा पद्धतीने महाराजांनी खूप सुंदर रीतीने एक एक बोधवचनं, एक महाराजांच्या वाक्यांच्या माध्यमातून आपणाला सगळी खरी भक्ती काय आहे आणि एक तत्व सिद्धांत आपले मजबूत होण्यासाठी महाराज आपल्याला मदत करत आहेत. आणि बाबांनी प्रत्येक जे बोधवचन आहे त्या विषयानुसार त्यांनी ते लिहिलेलं आहे. शेवटपर्यंत काल आलो होतो. काल आपण आलो होतो की कालची बोधवचनं वाचू की त्याग आणि स्मरण, त्याग आणि भगवंताचे स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. त्याग आणि भगवंताचं स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ होय. निर्हेतुक कर्म करण्याने खरी सात्विकता उत्पन्न होईल आणि पुढे पूर्णाहुती दिली जाईल. अशा प्रकारे सर्वस्व अर्पण करणं याचं नाव यज्ञ होय. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ होय. मीपणाची आणि अभिमानाची पूर्णाहुती देणं हाच खरा यज्ञ होय. यज्ञ तेव्हाच होऊ शकतो जेव्हा मीपणाची पूर्णाहुती होईल. आणि मीपणाची पूर्णाहुती होण्यासाठी मी करता ही पूर्णाहुती होण्यासाठी आपल्याला भगवंताचं स्मरण जेव्हा होईल, भगवंत हे तत्व आपल्यामध्ये मिसळायला लागेल, त्याच वेळेला मीपणाची पूर्णाहुती होईल. आपण म्हणू मग त्याशिवाय होऊच शकत नाही मीपणाची पूर्णाहुती. तर त्याच्यामुळे मी माझं सोडण्यासाठी आपण ते सोडायचा प्रयत्न करण्यापेक्षा आपण भगवंताला आपल्यामध्ये मिसळून घ्यावा, तर आपणहून मी माझं हे सुटलं जातं. तर अशा पद्धतीने इथे महत्त्वाचं सांगितलेलं आहे की त्याग, कशाचा त्याग पाहिजे तर मीपणाचा त्याग पाहिजे. मी माझं याचा त्याग महत्त्वाचा आहे. आपल्याला संसार त्याग किंवा कुठलं नातं त्याग हे नाही काही करायचं आहे, किंवा आपल्याला मीपणाचा त्याग करणं आणि भगवंताचं स्मरण हा यज्ञाचा खरा अर्थ आहे. हे महत्त्वाचं आहे. आणि कोणतंही कर्म जेव्हा फळाची इच्छा न धरता केलं जातं आणि मीपणाचा त्याग करून फळाची इच्छा नाही धरली तर आपणहूनच आपणाला भगवंताचं स्मरण आहे, मीपणाचा त्याग आहे. आणि तेव्हा कोणतंही कर्म केलं तरी ते कर्म यज्ञ होतं, ते कर्म भगवत स्वरूप होतं. हे आहे. पुढे सांगतात की देहाच्या संबंधी असणारी कर्तव्य करणे हे शारीरिक तप समजावे. वाणी जिंकणे 127. वाणी जिंकणे हे वाचेचे तप होय. 228. वासना न ठेवता कर्म करणे याचे नाव संन्यास होय. संन्यास
वासना वासना न ठेवता कर्म करणे याचे नाव संन्यास होय. कुठे म्हणजे रानात जायची गरज नाही आहे कुठेही झाडावनात. तर आपण कोणतंही कर्म वासना न करता केलं तर ते सुद्धा संन्यासाप्रमाणेच आहे, संन्यासच आहे. किती अ, मोठी दृष्टिकोन महाराजांनी दिलेला आहे. किंवा आता झाडावनात गेलो आणि तिथे वासनांचा विचार करू लागलो तर काय झालं, संपला तो कसला संन्यास आला. पण आपण कर्म करत असताना कुठल्याच वासना न ठेवल्या कमीत कमी, आता वासना एकदम कमी होणार नाहीयेत, वासनांचा क्षय हळूहळू करत वासनांचा क्षय हा होत असतो. तर त्यामुळे जितकं होईल तितकं आपण मी करता नाही तर भगवंत करता आहे असं जितकं आपण हे संस्कार आपल्या अंतरी बिंबवू आणि तितक्या तितक्या वासना कमी होत जातील आणि तितकं तितकं आपण संन्यस्त वृत्ती आपल्या अंतरी धारण केली जाईल. पुढे आहे 229. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती. प्रारब्धावर देह टाकणे ही खरी संन्यास वृत्ती होय. 230. मला कोणी शत्रू नाही आणि मित्र नाही, अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. मला कोणी शत्रू नाही आणि मित्र नाही, अशी ज्याची खरी वृत्ती तो सुखी. 231. सदहेतूने कर्म करणे याचे नाव परमार्थ होय. म्हणजे जगात आपल्याला सर्वच जण मित्र वाटले पाहिजेत असं नाही की एकच व्यक्ती, आणि सर्वच मित्र वाटले तर शत्रू कोणीच नसणार आहेत. जरी कोणी किती कसंही वागलं तरी सुद्धा आपणाला तिथं शत्रुत्व भावना येणारच नाही. आणि सर्वच जण आपल्याला मैत्री समान वाटल्यामुळे किंवा सर्वांच्या प्रती समभाव असल्यामुळे केवळ एकाच्या प्रती आपण फार आसक्त होणार नाही. आता हल्ली काय होतं, एक दोन जणच खास आणि मग त्याच्यातच सगळे गोंधळ होतो, जीव अडकतो, सगळं काही होतं. तर तसं नाही, ती मैत्री सुद्धा एक उच्च असली पाहिजे, न अडकवणारी असली पाहिजे. आपण ना दुसऱ्याला अडकवायचं ना दुसऱ्याने आपल्याला अडकवलं पाहिजे. तर हे महत्त्वाचं आहे. म्हणून महाराज सांगतात की मला कोणी शत्रू नाही आणि मित्र नाही, अशी ज्याची वृत्ती तो सुखी. हे आहे. पुढे आहे की 231. सदहेतूने कर्म करणे याचे नाव परमार्थ होय. सदहेतूने कर्म करणे याचे नाव परमार्थ होय. 232. बाह्य जगाचे जे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपल्या मनाची जी प्रतिक्रिया होते तिचे नाव वृत्ती होय. बाह्य जगाचे जे आघात आपल्यावर होतात त्यामुळे आपल्या मनाची जी प्रतिक्रिया होते तिचे नाव वृत्ती होय. आता कोणते प्रतिक्रिया होतात तर ती सुखाची, दुःखाची, अभिमानाची, कामाची किंवा लोभाची असू शकेल. तर अशा विविध प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या निर्माण होतात त्यालाच वृत्ती असं म्हणतात. आणि या वृत्ती सतत निर्माण होत तो आपला स्वभाव बनतो. हे आहे. वारंवार सुखाचीच भावना झाली तर त्यात स्वभाव बनतो. 233. आहे त्या परिस्थितीमध्ये चैन पडू न देणे हेच तर मुळी मायेचे लक्षण आहे. आहे त्या परिस्थितीमध्ये चैन पडू न देणे हेच तर मुळी मायेचे लक्षण आहे. 234. ज्याला समाधान जास्त तो जास्त भाग्यवान होय. 235. भाग्यवंताचं लक्षण सांगितलेलं आहे. आपल्याला खूप पैसा असेल, खूप सुख असेल, खूप प्रॉपर्टी असेल तर हे समाधानाचं लक्षण, हे भाग्याचं लक्षण नव्हे. तर भाग्याचं लक्षण हे आहे, पण हे असून जर समाधान नसेल तर काही उपयोगाचं नाही आहे. पण काहीच नाही आहे आणि समाधान नांदतंय, निर्हेतुक समाधान नांदतंय, तर ते भाग्याचं लक्षण आहे. कारण ते समाधान सुद्धा निर्हेतुक अंतरी नांदणं सतत ही कृपा असल्याशिवाय नांदत नाही. त्यामुळे कृपेशिवाय अंतरी समाधान विकास पावत नाही आणि अशी समाधानाची कृपा होणं हे भाग्याचं लक्षण आहे. पुढे 235. पाणी गोठून जसे बर्फ बनते, बर्फाच्या आत बाहेर जसे पाणीच असते, तसे जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. पाणी गोठून जसे बर्फ बनते, बर्फाच्या आत जसे पाणीच असते, तसे तो जो आत बाहेर भगवंताच्या प्रेमाने ओथंबलेला असतो त्याला संत म्हणतात. 236. समाधान हाच खरा पैसा, हीच खरी संपत्ती, हेच खरे भाग्य आणि हेच खरे ऐश्वर्य होय.
37 पैसा हे मायेचे अस्त्र आहे. 38 स्वार्थ म्हणजे द्वैत आणि परमार्थ. स्वार्थ म्हणजे द्वैत आणि परमार्थ म्हणजे अद्वैत. स्वार्थ जिथे मी तूपणा आहे, भेदवृत्ती आहे, मी तूपणा, त्यालाच द्वैत म्हणतात आणि तिथंच स्वार्थ जन्माला येतो. आणि जिथे मी तूपणाचा पण मी तूपणाचा भेदच नाही आहे, सर्व काही भगवंत आहे किंवा सर्व काही एक आहे, समदृष्टी आहे, तर त्यालाच अद्वैत म्हणतात. म्हणजे तिथे दोन दिसतच नाही, सर्व एक. आणि जिथे सर्व एक दिसतं तिथे निस्वार्थी वृत्ती, तिथेच निस्वार्थ वृत्ती विकसित होते, तिथेच निस्वार्थ वृत्ती वाढते. 39 तपश्चर्या म्हणजे चिकाटी होय. 39 तपश्चर्या म्हणजे चिकाटी होय. 40 उपाधिरहित जो मी तोच भगवंत होय. उपाधिरहित जो मी तोच भगवंत होय. आता आपल्याला असं वाटतं की मी अमुक माझं गाव आहे, माझे वडिलांचं गाव हे आहे, माझं आडनाव हे आहे, मी कोणाची बहीण आहे, कोणाची मुलगी आहे, कोणाची मैत्रीण आहे, कोणाची आत्या मावशी आहे, जे काही आहे, किंवा मी एक आयुर्वेदिक डॉक्टर आहे, माझं एक घर आहे, हे सगळे जे आपण म्हणतो, तर ह्या सगळ्या उपाध्या आहेत. आणि या उपाध्या जोपर्यंत आपण सत्य मानतो किंवा ह्या उपाध्याच आपल्याला हव्या अशा वाटतात, तोपर्यंत आपण नाही अनुभवू शकत भगवंत. तर ही गोष्ट आहे, उपाधिरहित जो मी तोच भगवंत आहे. ह्या सगळ्या उपाध्या जेव्हा सोडल्या जातात, केवळ मनाने नाही तर खऱ्या अर्थाने, तेव्हाच भगवंताची झलक हळूहळू अनुभवायला सुरुवात होते. तोपर्यंत केवळ मानणं आहे, ही आहे मानणं. पण ह्या मानण्यातनंच पुढची पायरी येते की आपण हळूहळू करत या भावामध्ये प्रवेश करतो आणि ते भाव आपणाला पुढे भगवंतापर्यंत पोचवतात. हे आहे, मानायला तरी सुरुवात करावीच लागते, मानण्यापासूनच सुरुवात होते. त्यामुळे इथे उपाधिरहित जो मी तोच भगवंत होय. 41 जे आनंद, जेव्हा या सगळ्या उपाधी सुटून जातात, निघून जातात सगळ्या, तेव्हा केवळ आणि केवळ ती ऊर्जा शिल्लक असते. आणि आपले संत त्याच ऊर्जेमध्ये वावरलेत, त्याच ऊर्जेमध्ये जगत होते आणि त्याच ऊर्जेमध्ये ते पूर्णतः सर्वत्र वावरत होते आणि तीच ऊर्जा त्यांना सर्वत्र दिसत होती. तर कारण उपाधीच नाही आहे, ते उपाधिरहित झाल्यामुळे त्यांनी ते सर्वत्र, त्यांना साक्षात आपण एकमेकांना पाहतोय तसे साक्षात ते आत्मतत्व त्यांच्यासमोर नाचत असे. तर इथे पुढे आहे 41 जे आनंद रूप करते ते खरे प्रेम होय. जे आनंद रूप करते ते खरे प्रेम होय. 42 शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची क्रिया, शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. शुद्ध भावना म्हणजे मोबदला न घेण्याची किंवा फलाशा सोडण्याची इच्छा. 43 ज्या दानाची आठवण राहत नाही ते दान खरे होय. 44 नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही, ही स्थिती होय. 45 देवावर सर्व सोपवून निश्चिंत होणे हेच अनुसंधान समजावे. आता नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही, तू आहेस, मी नाही. काल आता ताई, आपल्या वंदनाताई गोंदवलीला गेल्या, तिथेही त्यांनी ते वाक्य ऐकलं की आपल्या हृदयामध्ये महाराज आहेत, हे अनुभव आहे, हे आणि ते बसवण्यास, महाराज हृदयामध्ये स्थित होण्यासाठी, त्यांना आपल्या हृदयात येऊ वाटण्यासाठी आपलं हृदय हे मोकळं असलं पाहिजे. आणि त्यामुळे नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही. त्यामुळे मी नामस्मरण करतोय हा भाव जर असेल तरी सुद्धा तिथं नाही राहू शकत सद्गुरु तत्व. नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही. तिथे पूर्णतः मी नामस्मरण करते आहे, मी आता जपाला बसते आहे, हा मी पण गेला पाहिजे. ते माझ्याकडून करून घेणार आहेत, ते माझ्याकडून करून घेत आहेत, हीच भावना किंवा तेच करत आहेत. अजून एक रूपता.
हे अद्वैत आहे आणि हेच आपल्या संतांनी साधलं होतं. त्यामुळे नामस्मरण म्हणजे तू आहेस, मी नाही, ही स्थिती होय. देवावर 45 देवावर सर्व सोपवून निश्चिंत होणे हेच अनुसंधान समजावे. 46 वासना म्हणजे हवेपणा अधिक नकोपणा. जेव्हा वासना असतात मनामध्ये तेव्हा आपल्याला वाटणार हे हवंय, काही गोष्टी हव्या वाटतील तर त्याच्या काही गोष्टी नको वाटते. हवेपणा नकोपणा जेव्हा असतं तेव्हा समजायचं आपलं मन वासनायुक्त आहे. आणि जेव्हा जे मिळालंय ते ठीक, नाही मिळालं तरी ठीक, ही जी भावना होते तर आपली थोडी थोडी प्रगती होऊ लागली आहे असं आपण समजावं. पण जे मिळालेलं आहे त्याच्यामध्ये हे नको होतं, हे हवं होतं, अजून हवं होतं, किंवा हेच कशाला, हे जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण वासनेतनं अजून मुक्त नाही झालेलो आहे. आपल्याला मुक्त होण्यासाठी अभ्यास करणं गरजेचं आहे, हे इथे आपण आत्मपरीक्षणात समजून घ्यावं. तर इथे वासना म्हणजे हवेपणा अधिक नकोपणा. 47 भक्ती म्हणजे अखंड नामानुसंधान. 48 प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीचा अर्थ असा आहे की प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे, परंतु त्यात यश देणं वा न देणं हे देवाच्या इच्छेवर सोपवून आपण मनाने शांत राहावे. प्रयत्नांती परमेश्वर या म्हणीचा अर्थ असा आहे की प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे, परंतु त्यात यश देणे वा न देणे हे देवाच्या इच्छेवर सोपवून आपण मनाने शांत राहणे. 49 आत्मज्योत म्हणजेच ज्ञानज्योत. 50 सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत नाम होय. 51 देव आपल्याला आणि आपल्या कृतीला पाहतो ही जाणीव असणे म्हणजे ज्ञान होय. 52 मी देवाचा आहे हे कळणे याचे नाव आत्मनिवेदन होय. मी देवाचा आहे हे कळणे याचे नाव आत्मनिवेदन होय. आता वाटतं मी शरीर आहे, मग असं वाटतं मी अमक्याची मुलगी आहे, तमक्याची बायको आहे, अमुक माझा मुलगा आहे किंवा मुलगी आहे. आपण आपल्याला शरीर आहे असं समजतो म्हणून हे सगळं वाटतं. पण जेव्हा आपल्याला लक्षात येईल, जाणवू लागेल की मी देवाचा आहे हे कळणं, मी देवाचा आहे हे कळणं याचं नाव आत्मनिवेदन आहे. कारण आत्मा हा त्याचा आहे. शरीर हे आईवडिलांकडून आलं आहे, तरी सुद्धा ते सुद्धा भगवंताचंच आहे. आईवडिलांकडून आलं असेल तरी सुद्धा ते भगवंतानेच निर्माण केलेलं आहे. तर त्याच्यामुळे मी देवाचा आहे आणि आत्मतत्व तर रोकडं तेच आहे. मी देवाचा आहे हे कळणं याचं नाव आत्मनिवेदन होय. 53 देव हवा असे वाटणे ही देवाची बुद्धी आणि विषय हवा असे वाटणे ही देहाची बुद्धी समजावी. 54 परावलंबी आनंद तो विषयाचा आणि निरुपाधिक आनंद तो देवाचा होय. 55 आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणे. 56 मन म्हणजे कल्पनांचे मूर्त स्वरूप होय. 57 देव आहे असे निशंकपणाने वाटणे हे ज्ञान होय. 58 देवाची पूर्णपणे जाणीव होणे हाच जगाचा विसर आहे. 59 आपल्यासारखे दुसऱ्याला ओळखणे आणि त्याच्याशी तसे वागणे हा परमार्थ. 60 वासना म्हणजे देवाच्या विरुद्ध असलेली आपली इच्छा. 61 दुराचाराने स्वतःची हिंसा करणे, दुराचाराने स्वतःची हिंसा करणे हा आत्मघात होय. 62 कष्टी होणे हा विटाळ आहे. 63 एकाशी योग साधणारा तो योगी समजावा. एक भगवंत मेरा तो एक दूसरा ना कोई, एक तो, तर एकाशी योग साधणारा तो योगी समजावा. 64 ज्या दुःखातून आनंद निघत नाही तेच खरे दुःख होय. 65 ज्या आनंदातून दुःख निघत नाही तोच खरा आनंद होय. 66 दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता फक्त आपल्या हिताकडेच पाहणे हा स्वार्थ होय. दुसऱ्याच्या हिताकडे न पाहता फक्त आपल्या हिताकडेच पाहणे हा स्वार्थ होय. 67 जो एकाचे अस्तित्व नाहीसे करतो तो नास्तिक होय. 68 परमात्म्याकडे वृत्ती वळविणे म्हणजेच भक्ती करणे होय. परमात्म्याकडे वृत्ती वळवणे
म्हणजेच भक्ती करणे होय. 69 उपाधी रहित राहणे म्हणजेच भगवत रूप होणे होय. 70 कारण भगवंत कोणत्याही उपाधीत नाहीये. भगवंत हा केवळ आणि केवळ ऊर्जा आहे. केवळ आणि केवळ जरी त्यातनं संपूर्ण विश्व निर्माण झालेलं असेल तरी संपूर्ण विश्व निर्माण करून तो ह्या जगदंबा शक्ती त्रिगुणात्मक प्रकृती ह्या शिवशक्तीच्या आधारे ती भगवंताचीच आहे. तिला मायाही असं म्हणतात. तिच्या आधारे विश्व निर्माण करतो, पण तरी सुद्धा त्या मायेला सुद्धा हे विश्व चिकटत नाही आणि त्या भगवंताला पण चिकटत नाही. असा हा निर्गुण निराकार निर्विकारी अकर्ता अभोक्ता अशा अवस्थेत आहे. मी केलं ही भावना पण नाही. सर्व काही करून तो आपल्या स्थितीत आत्मस्थितीत कायम सदैव लीन असतो असा आहे. आणि त्यालाच उपाधिरहित असं आहे. उपाधिरहित राहणे म्हणजेच भगवत रूप होणे होय. आणि आपले सर्व संत अशा रीतीने उपाधिरहित राहिले होते, कारण ते भगवत स्वरूपच झाले होते. भगवताची जी अवस्था आहे परमात्म्याची, ती त्यांनी अवस्था प्राप्त केली होती. पुढे आहे आनंदासाठी 70 आनंदासाठी प्रयत्न करणे याचेच नाव परमार्थ. 71 जो दुःखात सर्वांना सुख देतो तोच खरे पुण्य करतो. जो दुःखात सर्वांना सुख देतो तोच खरे पुण्य करतो. 72 अंतरंगाची आणि तेव्हाच खरं पुण्य घडतं. सुखात असतं, आपण खूप काही सुखात असतो, सगळीकडून सगळं गोड गोड चाललेलं आहे, तेव्हा पुण्य करायला कोणीच जात नाही. दुःखच आपल्याकडून पुण्यकर्म करून घेत असतं. हे आहे. त्यामुळे जो दुःखात सर्वांना सुख देतो तोच खरे पुण्य करतो. 72 अंतरंगाची ओळख करून घेणे म्हणजेच आत्मज्ञान होणे होय. 73 देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. 74 विषयाची विरक्ती झाली की त्याला ज्ञान असे म्हणतात. 75 कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणे यालाच विरक्ती म्हणतात. कर्तव्याच्या आड येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला सारणे यालाच विरक्ती म्हणतात. 76 अंतर्बाह्य परमात्मा दिसू लागणे हेच भक्तीचे लक्षण आहे. 77 आपल्या कृतीकडे भगवंत पाहतो ही जाणीव कायम ठेवणे हे भक्तीचे लक्षण आहे. 78 स्वतःला पूर्णपणे विसरणे म्हणजे भगवंताची प्राप्ती होणे. 79 सुखदुःख न बाधणे म्हणजेच समाधान. 80 अनन्यता म्हणजेच सर्व शक्ती केंद्रित करणे. एक आणि एक परमेश्वर, त्याच्याशिवाय अन्य काही नाही, ही अनुभूती म्हणजेच अनन्यता. 81 अनन्य होणे म्हणजे भगवंताशिवाय कोणतीही इतर जाणीव न राहणे होय. 82 अनन्य होणे म्हणजेच अव्यक्ताला जाणे. अव्यक्त भगवंत कसं आहे, सूक्ष्म आहे, अव्यक्त आहे, नाही म्हणजे आपण काहीच व्यक्त नाही होऊ शकत भगवंतासमोर. म्हणूनच वेदांनी पण नेती नेती म्हटलंय, कारण जेव्हा ऋषीमुनींना भगवत साक्षात्कार झाला, अनुभूती झाली, तेव्हा वाणी सगळं बंदच, पूर्णता बंद. जिथे पूर्णता पराशांती आहे तिथे काय येणार आहे, म्हणजे काही होऊच शकत नाही, व्यक्तच होऊ शकत नाही, कारण अव्यक्ताला भेटल्यानंतर व्यक्त होणं अवघड आहे. 83 सत्य वस्तू ओळखणे हा परमार्थ आणि असत्य वस्तूला सत्य मानून चालणे हा प्रपंच होय. 84 यज्ञ म्हणजे दुसऱ्याला अर्पण करणे होय. 85 भगवंताचे स्मरण करणे म्हणजे हवन करणे होय. 86 अभिमान नष्ट करणे म्हणजेच पूर्णाहुती देणे. 87 परमार्थ म्हणजेच भगवत प्राप्तीचा मार्ग. 88 दुःख म्हणजे इंद्रिय गम्य शारीरिक समाधान. सुख म्हणजे इंद्रियगम्य शारीरिक समाधान. 79 आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान. सुख म्हणजे आता सुख आपल्याला वाटतं एखाद्या गोष्टीचं, तेव्हा खरं तर शारीरिक समाधान झालेलं असतं. पण सुख आणि आनंद यामध्ये पण फरक आहे, की आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारे मानसिक समाधान. सुख हे बहुतांशी शरीराशी संबंधित असतं. शरीराला बरं वाटणं, रिलॅक्स वाटणं, छान मस्त, तर ते सुख आहे. आणि आनंद म्हणजे आत्मचिंतनाने येणारं जे मानसिक समाधान आहे ते आनंद आहे. 90 भगवंताच्या नसतेपणाने उठलेले वारे म्हणजेच काळजी होय.
91 जो सहजावस्थेत राहतो तोच खरा योगी. 92 कोणत्याही स्थितीत कृती कायम राहणे हेच योगाचे सार आहे. 93 जेणेकरून समाधान भंगते तो मार्ग चुकीचा असला पाहिजे. 94 संताजवळ जे समाधान असते ते आपल्याजवळ लाभले किंवा त्याची आवड उत्पन्न झाली म्हणजे संताची प्रचिती आली असे समजावे. 95 अंतर्यामी स्थिर होणे, स्वस्थता येणे, सावधानता ठेवणे, दगदग सोडणे हाच परमार्थ होय. 96 फलाची आशा न करता सत्कार्य करणे याला भक्ती म्हणतात. 97 मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. 98 आता मोक्ष म्हणजे आपल्याला पुन्हा जन्म नाही असं नाहीये. आणि असं संतांच्या बाबतीत होतं, आपल्या बाबतीत. आणि मोक्ष प्रत्येक क्षणाला आपण मुक्त स्थितीत कसे राहू शकतो, तर मोक्ष खऱ्या अर्थाने मोक्ष म्हणजे जो पुन्हा जन्म नाही ही अवस्था गाठायला आपल्याला अजून खूप काम करावं लागणार आहे आपल्यावरती. तेव्हा तशी पण मुक्त अवस्था मोक्ष अवस्था प्राप्त होईल. पण जेव्हा आपण जगतच असतो, मृत्यूनंतरच मोक्ष असं नाही आहे, तर जगत असताना सुद्धा मोक्ष स्थिती काय आहे, तर मोक्ष म्हणजे निरतिशय सुखाचा अनुभव होय. मोक्ष म्हणजे जिवंतपणीच मिळालेली अत्यंतिक सुखाची स्थिती होय. 98 पुढची व्याख्या आहे, मोक्ष म्हणजे जिवंतपणीच मिळालेली आत्यंतिक सुखाची स्थिती होय. 99 निधिध्यासाने आनंद म्हणजे साक्षात्कार होणे हाच मोक्ष होय. 300 कोणतेही वस्तू अस्तित्वात नसता होणारा जो आनंद तेच परमात्म्याचे व्यक्त स्वरूप आहे. 301 मनापासून एखादी वस्तू हवी असे वाटणे म्हणजे त्या वस्तूचा संग होय. 2 वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया. 3 माया म्हणजे जी असल्याशिवाय राहत नाही पण नसली तरी चालते, उदाहरणार्थ छाया. 4 जी नाही ती माया. 5 संतांची आज्ञा पालन करणे म्हणजे संत सेवा होय. 6 त्याग म्हणजे जे बाधते ते सोडणे. 7 जे आपल्या साधनाच्या आड येते ते सोडणे याला त्याग म्हणतात. 8 वैराग्य म्हणजे हवे नको पण टाकणे. 9 जे देहात दिसले पण देहात नाही राहिले तेच संत होत. जे देहात दिसले पण देहात नाही राहिले तेच संत होत. 10 जो उपाधीमध्ये बांधला जात नाही तोच मुक्त समजावा. 11 माया म्हणजेच अभिमान म्हणजेच द्वैताचे कारण. ते 12 ज्याला देहाचे प्रेम नाही तोच खरा बुवा म्हणजेच साधू होय. 13 जे कर्म बंधनाला कारण होते ते अज्ञान आणि जे मोक्षाला कारण होते ते ज्ञान समजावे. 14 वैराग्य म्हणजे देह सुखाची अनासक्ती. 15 असत्य म्हणजे परमात्म्याला सोडून असणे. 16 नित्य असा जो भगवंत त्याच्यासाठी नेहमी जे करणे तो नित्य नेम होय. नित्य असा जो भगवंत त्याच्यासाठी नेहमी जे करणे तो नित्य नेम होय. 17 सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुष होय. सत्पुरुषाने आखून दिलेल्या मार्गाने काया वाचा मनाने जे कर्म केले जाते ते पौरुष होय. 18 जे खरे आहे ते असे कळून सुद्धा आचरता येत नाही त्याला अज्ञान असे म्हणतात. 319 भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती लीला बनते. भगवंताची शक्ती जेव्हा त्याच्याच आड येते तेव्हा आपल्याला ती माया बनते आणि तिचे कौतुक जेव्हा आपल्याला वाटते तेव्हा ती लीला बनते. आता आपल्याला हे सर्व जग जेव्हा आपण या जगामध्ये अडकतो, मी माझं याच्यात अडकतो, ते आपल्याला आपलं वाटतं आणि आपण आत्म्यापासून दूर जातो, तेव्हा ही माया ही भगवंतांनी ज्या शक्तीतनं निर्माण केलं ही सृष्टी, ही माया स्वरूप तेव्हा असते. ती आपल्याला भगवंतापर्यंत किंवा आपल्या आत्मतत्वापर्यंत पोचण्यास ही अडथळा आणते. परंतु जेव्हा
आपण मी माझं ह्या आसक्तीतून सुटतो तेव्हा हीच शक्ती तीच असते, तोच संसार असतो. परंतु तेव्हा तो संसार सर्वतः लीला वाटू लागतो, तो भगवत स्वरूप वाटू लागतो, त्याचाच एक खेळ वाटू लागतो. हा आहे, तीच शक्ती आहे आणि तोच संसार आहे. पण आधी आपण आसक्त असतो तेव्हा ती माया आहे, ती आपल्याला दूर घेऊन जाते. आणि जेव्हा त्याच संसारात आपण राहत असतो आणि मी माझं जेव्हा ही आसक्ती सुटते तेव्हा तोच संसार, त्याच शक्तीने बनलेला संसार आपलं, आणि ते सर्व कृती करत असतो, ते सर्व लीला होऊन जातं, ते सर्व लीला वाटू लागतं. लीला होतं, लीला वाटतं, भगवंताची लीला आहे ही सर्व, आहे अशा पद्धतीने धारणा होते. तर इथे ह्या व्याख्याय प्रकरण पूर्ण झालेलं आहे. आता आपण पुढील प्रकरण सुरू करूया.